हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेस. तर पहा, आपण फर्स्ट पार्टमध्ये काय पाहिलं तर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर म्हणजे काय, बरोबर ना. आता सेकंड पार्टमध्ये आपण असं पाहणार आहे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर मधील रॅशनल नंबरचं कंपॅरिझन म्हणजे काय, काय असतंय, कसं असतंय. मला शिकवायला खूप आनंद वाटतंय. तुम्ही खूप छान अभ्यास करताय. फर्स्ट पार्टला खूप जणांनी व्ह्यूज दिले, खूप जण पाहतायत, खूप जण घरी अभ्यास करतायत. छान त्यांना वाटलं, काही लाईक करतायत, कमेंट्स करतायत है ना, की सर हे नाही समजलं, सर ते नाही समजलं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते पाहूच. ओके, तर पहा, आपण ह्या पार्टमध्ये पाहतोय कंपॅरिझन. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. ठीक आहे. द कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे काय तर तुलना. आता तुलना म्हणजे काय, तुमच्या घरचं एक उदाहरण देतो. तुम्ही आणि तुमचे लहान भाऊ किंवा तुम्ही आणि तुमची मोठी बहीण किंवा भाऊ बहीण कोणीतरी असते, त्यानं कसा ड्रेस घेतला मला पण असं म्हणतात, बरोबर. मग तुम्ही त्याची तुलना करता, त्याच्याशी तुमची तुलना करता, बराबरी करता है ना. तसंच इथं पण नंबरची तुलना करायची, कोण लहान आहे कोण मोठा आहे. मग आपली आई काय सांगते, नाही नाही तू मोठा आहे ना म्हणून त्याला मोबाईल घेतला, बरोबर. हा, मग तो कसा मोठा तुलना करते तुमची आई तुमची त्याच्यासोबत, किंवा तो मोठा आहे त्यामुळे त्याला मोबाईल घेतला, किंवा त्याला गाडी घेतली, त्याला सायकल घेतली. असं आपण कशी बराबरी करतो तशी संख्येची बराबरी करायची. तर पाहता आपल्याला कंपॅरिझन मध्ये तुलना, समजा फर्स्ट एक्झाम्पल आहे 7 आणि 3. आपण लगेच बॉक्स मध्ये लिहिणार आहे 7 मोठा आहे, जो मोठा आहे त्याच्याकडे 2 एरो करायचे. ठीक आहे. सेकंड -3 -2. जर -3 -2 शून्याच्या जवळ कोण आहे, -2 का -3. आता आपण मागच्या वेळी नंबर लाईन पाहिली, आपण काय करायचो, मध्ये 0 लिहायचो, इकडे -1 -2. जो शून्याच्या जवळ आहे, -2 जवळ आहे का -3 जवळ आहे, नंबर लाईन वर -2 म्हणून -2 मोठा. लक्षात ठेवा, इकडं प्लसच्या संख्या असतील त्यावेळी त्या एक एकने वाढत जातील, मायनसच्या संख्या एक एकने कमी होत जातात. म्हणून 0 पेक्षा या सगळ्या संख्या लहान आहेत आणि 0 पेक्षा या सगळ्या संख्या मोठ्या आहेत. नंतर थर्ड आहे 7 आणि -4. ऑलरेडी -4 हे लहानच असतील, 7 मोठा असेल कारण तो मायनसची संख्या आहे. नेक्स्ट 4. आता बघा दोन्ही प्लस प्लसचे झाले, दोन्ही मायनसचे पण झाले, 1 + 1 मायनस झाला. आता इकडे मायनस घेऊ आणि इकडे 0 घेऊ. 0 हा मायनस पेक्षा मोठा आहे. आणि पाचवं आणि लास्ट एक्झाम्पल सिंगल डिजिटचं -3 आणि 8. याच्यामध्ये 8 मोठा कारण त्याचं हा निगेटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं होतं खरं तर कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे तुम्हाला आता मागच्या वेळी शिकलो जे P/Q फॉर्म मध्ये असते. ज्यांना नाही समजले त्यांनी पुन्हा एकदा मागचं लेक्चर पहा, नसेल समजलं तर मिळतील. ठीक आहे. आता समजा पहिलं एक्झाम्पल 8/2 आणि सेव्ह, किंवा लांब लिहितो जरा बॉक्स काढून 9/2. ठीक आहे. किंवा इथं 18/2 आहे, इकडे 9/2 आहे. काही पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात ठेवा खालचा डिनॉमिनेटर सेम जेव्हा खालचा डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा जो बिग नंबर आहे, जो न्यूमरेटर बिग आहे, जो अंश मोठा आहे त्याच्याकडे डायरेक्ट मोठा मान करून टाका, उत्तर चुकणार नाही. नेक्स्ट सेकंड 8/3 बॉक्स 15/3. आता तुम्हाला कळलं लगेच कोण मोठं तर 15/3, कारण खालचा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर जो मोठा तो मोठा. थर्ड एक्झाम्पल 6/7 आणि 6/5. आता इथं उलट झाले पहा, दोन कंडिशन मी लगेच सांगतोय तुम्हाला. आता काय झालंय, वरचा न्यूमरेटर सेम आहे आणि डिनॉमिनेटर डिफरंट आहे. तर पहा ह्याच्यासाठी दोन कंडिशन आहे. जर वरचा सेम असेल तर काय करायचं, खालचा जो लहान आहे ना त्याला मोठा करून टाकायचा. काय सांगितलं मी, खालचा जो लहान आहे त्याला मोठा म्हणून टाका. ठीक आहे. आता पहा 4 8/7 आणि 8/15. आता तुम्हाला लगेच कळलं असेल वरचे दोन्ही अंश सेम आहे, मग खालचा जो लहान आहे त्याला मोठा देऊन टाका. समजलं. आता
फिफ्थ नंबर, जर एखादा मायनस असेल -2/3 आणि इथे 0/8, आता मी 0 का घेतलाय? वरती 0 मी घेऊ शकतो रॅशनल नंबर मध्ये, पण खाली 0 घेऊ शकत नाही. मग आता तुम्ही म्हणताल सर इथे 0 आहे, हा छोटा असेल. नाही, मायनसची संख्या 0 पेक्षा लहान आहे, म्हणून 0/8 मोठा झाला. आता लक्ष द्या, आता पहा, जर थर्ड कंडिशन आपली काय आहे, जर आपलं डिनॉमिनेटर पण सेम नाही आणि न्यूमरेटर पण सेम नाही, अशी कंडिशन. तर पहा, एक दोन एक्झाम्पल घेतो, पूर्ण लक्ष द्या दोन्ही. ओके, चल आता पहा, आपण आतापर्यंत काय पाहिलं, एक तर डिनॉमिनेटर सेम किंवा न्यूमरेटर सेम. आता डिनॉमिनेटर पण सेम नाही आणि न्यूमरेटर पण सेम नाही, बरोबर. आता काय करायचं बघा, एकदम इझी ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे 4, ह्या 4 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. जर अशी कंडिशन असेल, काय न्यूमरेटर पण सेम नाही, डिनॉमिनेटर पण सेम नाही, तर ह्या 4 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 8 × 4/3 × 4. बॉक्स तसाच काय केलंय मी, 8/3 आहे असं लिहिलंय आणि या 4 ने दोघांना पण मल्टिप्लाय केलं. इकडचं पण तसंच करायचं, 9/4 ॲज इट इज आणि इंटू. आता ह्यानी कसं ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तसं ह्यानी करायचं. 3 ने 9 ला पण आणि 3 ने 4 ला पण. समजलं? आता लिहा खाली, 8 4 जा 32, 4 3 जा 12 बॉक्स, 9 3 जा 27, 4 3 जा 12. आता काय झालं, हे दोघं सेम झालं. ओके, आता खालचे सेम झाल्यावर वरचा जो मोठा तो मोठा, आपली फर्स्ट कंडिशन. ओके, आता नेक्स्ट दुसरे एक्झाम्पल, 5/6 बॉक्स 8/3. आता पण काय झालंय, दोन्ही पण सेम नाही, तर मग काय करायचं, सेम हीच कंडिशन अप्लाय करा. 5/6 ॲज इट इज लिहा, इथं थोडीशी मोठी लाईन घ्या आणि ह्या 3 ने ह्या दोघांना पण मल्टिप्लाय करा. 3 बॉक्स 8/3 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय कोणी मल्टिप्लाय करायचं 6 ने, 6. ठीक आहे, आता मी थोडंसं इकडे लिहितो. पहा, 5 3 जा 15 आपण 6 3 जा 18 बॉक्स, 8 6 जा 48 बॉक्स, 3 6 जा 18. ओके, आता दोन्ही सेम झाले म्हणजे कोण मोठं, वरचा जो मोठा तो मोठा. समजलं? आता थर्ड एक्झाम्पल, हे लक्षात आलंय, मी साईडला थांबतो, ज्याला स्क्रीनशॉट काढायचं स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, परत लिहिता येईल. ओके, आता पहा, -8/2 बॉक्स 6/3. आता हे उघड झाले, सेम असो नाही तर नसो, डिनॉमिनेटर सेम असो, न्यूमरेटर सेम असो, डिनॉमिनेटर सेम नसो, न्यूमरेटर सेम नसो, काही जरी झालं तरी मायनसची संख्या ही प्लस पेक्षा लहानच आहे, डायरेक्ट करून टाका. आता फोर्थ एक्झाम्पल, हे कळालं, जर एखाद्या साईडला मायनस आहे, एका साईडला प्लस आहे, जो प्लस आहे तो डायरेक्ट किती छोटा वाटू द्या, 0 जरी असेल, 0 आपण फक्त खाली 0 नको, 0/5 जरी असेल आणि इकडे मायनस असेल, किती मोठा नंबर असू द्या, तर मग डायरेक्ट त्याला जो प्लस मध्ये त्याला मोठा करून टाका. फक्त लक्षात ठेवा, दोन्हीकडे मायनस नको, वरती पण खाली पण, म्हणजे मायनस प्लस होती. लक्षात घ्या, नाही तर सर म्हणले होते बंडल सर की मायनस असलं की डायरेक्ट जो पलीकडला ते मोठा करून टाका. तसं करू नका, दोन्हीकडे मायनस असेल तर ते तसं करू नका, मायनस प्लस करा आणि इकडचं आपलं ह्या स्टेपनी जावा. ठीक आहे, आता आपण इकडं पण 5/3 ब्रॅकेट -3/9. ओके, सेम आहेत का? नाही, मग आपली तीच कंडिशन अप्लाय करा. -5/3 लिहून घ्या, मोठी लाईन मारा, 9 ने याला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय बाय 9 बॉक्स, ह्याने -3/9 लिहून घ्या, मल्टिप्लाय बाय 3. आता त्याचं रिझन सांगतो तुम्हाला, हे सेम नव्हते आणि वरती पण मायनसची संख्या ते पण सेम नाही, मग हीच स्टेप, ह्याच स्टेपने जा, तुमचा आन्सर बरोबर येईल. पुढे जाऊया आपण, इथे लिहितो 5 9 जा 45 आणि -45, 3 9 जा 27 बॉक्स,
3 3 जा -9 बॉक्स नाही 9 3 जा 27. आता खालचे सेम आले तर तुम्ही वरचा जो मोठा आहे तो मोठा. मग आता -9 मोठा आहे का -45? तर आन्सर सगळ्यांचं बरोबर आहे, -9 बिग नंबर आहे ना. तर आता पहा, आपण इथं एक प्रॉब्लेम घेतो, मी तुमच्या लक्षात राहील मला 5th नंबरचा प्रॉब्लेम -2/-8. जसे की मगाशी मी थर्ड प्रॉब्लेम सांगितलं होतं, जर दोन्ही ठिकाणी मायनस असेल तर ते प्लस करून घ्या. आणि इथे -5/3 हे मायनस मायनस प्लस झाले. तुम्ही डायरेक्ट इकडं लहान किंवा मोठं लगेच लिहू शकत नाही, याला तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करावा लागतील. मग पहा कसं करणार, 2/8 ॲज इट इज इंटू ह्या 3 ह्या दोघांना मल्टिप्लाय 3 3 बॉक्स 5/3 इंटू 8 2 3 जा 6 8 3 जा 24 बॉक्स 5 8 जा 40 3 8 जा 24. ठीक आहे. नेक्स्ट आता जो मोठा तो मोठा, वरचा अंश जो मोठा तो मोठा. ओके ठीक आहे. अशा पद्धतीने मी सगळे एक्झाम्पल तुमचे का घेतले, सिंगल डिजिट घेतले, प्लसचे घेतले, दोन्हीकडे मायनसचे घेतले, एक साइडला प्लस एक साइडला मायनस. नेक्स्ट दोघांचे डिनॉमिनेटर सेम असलेले रॅशनल नंबर घेतले, दोघांचे न्यूमरेटर सेम असलेले रॅशनल नंबर घेतले, आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही पण डिफरंट असलेले रॅशनल नंबर घेतले. असे सगळे प्रॉब्लेम आज आपण ह्या लेसन किंवा ह्या लेक्चर मध्ये किंवा ह्या पार्ट मध्ये कव्हर केले. तुम्हाला आता कसलीच अडचण राहणार नाही. जरी अडचण आली तरी पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, मी नेक्स्ट पार्ट तुमच्यासाठी बनवेल. ओके, थँक्यू, बाय बाय.